नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नवोदय विद्यालयामध्ये विविध परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत. सध्या मित्रांनो 2 जाहिराती या विद्यालयामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की नवोदय विद्यालय म्हणजे मित्रांनो नेमकं काय आहे? तर बघा मित्रांनो, ही एक ॲटोनॉमस बॉडी आहे अंडर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली परमनंट सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी जॉब भेटणार आहे. मग महाराष्ट्रामध्ये हा जॉब असेल का? तर मित्रांनो हो, महाराष्ट्रामध्ये देखील व्हॅकेन्सी असणार आहेत. महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे या ठिकाणी जवळपास 73 याचे JNVS म्हणजे नवोदय विद्यालय समितीचे कॉलेजेस असतील किंवा त्यांचे ऑफिसेस आहेत मित्रांनो. तर तिथून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो जेवढे पण विद्यालय असतील तिथून सर्व सेंट्रलाइज होत असेल. पुण्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 73 जवळपास या ठिकाणी JNVS आहेत म्हणजे नवोदय विद्यालय समिती आहेत. तर बघा महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला जॉब लोकेशन असणार आहे मित्रांनो. ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही देतो आहे. तर बघा पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो ऑलरेडी आलेली आहे. आज जी नवीन जाहिरात आलेली तेही तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की नवोदय विद्यालय समिती म्हणजे याच्यामध्ये मग शिक्षकच्या पदभरती असतील का? तर नाही. याच्यामध्ये मित्रांनो टीचरच्या देखील जागा आहेत आणि नॉन टीचरच्या देखील जागा आहेत म्हणजे 10वी-12वीच्या देखील जागा असणार आहेत. तर बघा आज जी जाहिरात मित्रांनो आलेली आहे ती सर्वात अगोदर पहा. या ठिकाणी ही टीचिंगसाठी आलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं नवोदय विद्यालय समिती जी आहे मित्रांनो क्षेत्रीय कार्यालय भोपाळ या ठिकाणावरून ही पहिली जाहिरात आलेली आहे पहा. आणि दुसरी जाहिरात देखील आपण बघणार आहोत. पहिल्या जाहिरातमध्ये मित्रांनो PGTS आणि PGT हे जे TGTS आणि PGT जे आहेत या ठिकाणी मित्रांनो शिक्षक जे आहेत हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, ओरिया, कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर पहा फिजिकल एज्युकेशन मेल फिमेल दोघांसाठी कॅटेगरी आहेत. म्युझिक, आर्ट आणि लायब्ररीयनच्या देखील जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये. तर ही जी टीचिंगच्या पोस्ट आहेत मित्रांनो याच्यासाठी संपूर्ण ही जाहिरात आज प्रसिद्ध झालेली पहा ऑफिशियल वेबसाईटवरती. ज्यांना टीचरसाठी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यांनी अप्लाय करू शकतात. जसं की मित्रांनो या ठिकाणी त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे पहा. प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेलं आहे या ठिकाणी म्हणजे सब्जेक्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं तुम्हाला पाहायला भेटेल. तर ही सविस्तर जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून तुम्ही पाहू शकता. ज्यांचं BEd झालेलं आहे, ME झालेलं आहे, MSc झालेलं आहे त्यांच्या सर्वांसाठी या ठिकाणी संधी असणार आहे. BEd वगैरे झालेल्यांसाठी टीचर म्हणून त्या विषयामध्ये तुमचं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. जसं की हिंदी असेल, इंग्लिश असेल, मॅथ असेल. तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो नवीन आज आलेली. 26 एप्रिलपर्यंत यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचे. यासाठी कुठलीही फीज तुम्हाला ठेवण्यात आलेली नाही आहे. आता दुसरी जाहिरात जी आलेली मित्रांनो ऑलरेडी आलेली आहे. तुम्ही म्हणाल की ही जुनी जाहिरात परत का सांगताय? तर मित्रांनो आज टोटल 2 जाहिरात आले त्याच्यामुळे सांगतोय. पहिली जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी ही 500 जागांची आहे प्लस दुसरी जाहिरात जुनी जाहिरात जी आहे मित्रांनो 1377 जागांची आहे. तर हे टोटल एवढ्या जागांची मित्रांनो जाहिरात आलेली आहे. तर 1377 जागांची जी जाहिरात आहे मित्रांनो इथं सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतात. सर्व नॉन टीचिंगच्या पोस्ट तुम्हाला इथं पाहायला भेटतील. ज्याच्यामध्ये पहा स्टाफ नर्स आहे, त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, त्याच्यानंतर पहा ऑडिट असिस्टंट असतील, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर असतील, लीगल असिस्टंट, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटमध्ये अजून वेगळ्या वॅकेन्सी आहेत. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर आहेत, लॅब अटेंडंट आहेत, मेस हेल्पर आहेत आणि मल्टीटास्किंग स्टाफ आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो जर तुमचं या ठिकाणी कॅटेगरी वाईज जागा जर पाहायचं म्हणलं तर तेही तुम्हाला इथं त्यांनी दिलेलं आहे पहा. जसं की स्टाफ नर्ससाठी 121 जागा आहेत. त्याच्यानंतर पुढं जर आपण बघितलं सर्वात जास्त जागा GSAसाठी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 360 जागा आहेत आणि मेस हेल्परसाठी 442 जागा आहेत. अशा प्रत्येक कॅटेगरी वाईज आहेत जागा इथं. तुम्हाला याची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता याचं क्वालिफिकेशन जर बघितलं मित्रांनो ज्या नॉन टीचिंगच्या पोस्ट आहेत याच्यासाठी जसं की मल्टीटास्किंग स्टाफ ही जी पोस्ट आहे मित्रांनो जे की शिपाईप्रमाणे असते, परंतु ग्रुप C ची पोस्ट आहे डायरेक्टली मित्रांनो ही. तर याच्यामध्ये फक्त 10th पास तुमचं मागितलेलं आहे. 10वी पासवरून तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. इथं 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तुम्हाला आणि प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन आहे. जसं की SC STला 5 वर्षे सूट आहे, OBCला 3 वर्षे सूट आहे मित्रांनो, PWD कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट या सर्वांसाठी या ठिकाणी एजमध्ये सूट आहे. पेमेंट जर बघितलं मित्रांनो जसं की आता ही ग्रुप C ची पोस्ट आहे मल्टीटास्किंग स्टाफ याला 18,000 ते 56,900 इतका पेमेंट आहे मित्रांनो. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटचे भत्ते देखील मित्रांनो पाहायला भेटतील आणि इतर सुविधा देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटत राहतात. तर हे एका पदाबद्दल झालं. त्यानंतर बघा जसं की मेस हेल्परच्या जागा आहेत त्याला देखील 10वी पास मागितलं आहे, परंतु काही पदांसाठी एक्सपिरियन्स आहे. जसं की याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. इन गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल ऑर्गनायझेशन असेल किंवा मेस असेल किंवा स्कूलमध्ये असेल याच्यामध्ये तुम्हाला मेसमध्ये हेल्पर म्हणून काम केल्याचा अनुभव असेल तर तुम्हाला नक्की इथे अप्लाय करता येणार आहे. याला देखील सेम पेमेंट या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढं पाहिलं तर लॅब अटेंडंटची पोस्ट आहे पहा. याच्यामध्ये 10वी पास नंतर तुमचा डिप्लोमा झालेला आहे
लॅबोरेटरी टेक्निकमध्ये तर ॲप्लाय करता येईल, किंवा डायरेक्टली फक्त तुमचं 12वी सायन्स झालेलं आहे इथं तरी देखील तुम्हाला ॲप्लाय करता येईल. लॅबोरेटरी डिप्लोमा नसेल किंवा टेक्निकमध्ये डिप्लोमा नसेल तरी देखील. त्याच्यानंतर पुढं पहा, इलेक्ट्रिशियन कम प्लंबरची जागा आहे. 10वी पास नंतर तुमचा ITI झालेला आहे मित्रांनो, जसं की इंडस्ट्रियल ट्रेडिंग ITI आपण त्याला म्हणतो, इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमध्ये तर तुम्हाला ॲप्लाय करता येईल. आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इन्स्टॉलिंग, वायरिंग आणि प्लंबिंगमध्ये, तर ते या ठिकाणी चांगलं असणार आहे. त्याच्यानंतर पुढं पहा मित्रांनो, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट, सर्वात जास्त ज्या जागा या पदासाठी आहेत याच्यासाठी फक्त 12वी पास तुम्ही असाल तर ॲप्लाय करू शकतात. मात्र तुम्हाला स्किल टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट द्यायची, नंतर ज्याच्यामध्ये 30 वर्ड पर मिनिट इन इंग्लिश तुम्हाला टाईप करता आलं पाहिजे, किंवा हिंदीचा देखील पर्याय या ठिकाणी असेल. दोन्हीपैकी एक तुम्हाला टायपिंग करून दाखवायचे. तुम्ही इथं फक्त 12वी पासवरती ॲप्लाय करू शकतात, JSA ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट या पदासाठी. त्यानंतर पुढं पहा, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटचे अजून दुसरा केडर आहे. त्यानंतर केटरिंग सुपरवायझरचे देखील या ठिकाणी जागा आहेत, ज्यांचं हॉटेल मॅनेजमेंट झालेले त्यांच्यासाठी आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटरचे देखील जागा आहे, त्याच्यामध्ये BCA किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स IT मधून झालेला आहे तर त्यांना ॲप्लाय करता येईल, किंवा BE BTech झालेलं आहे तरीही चालेल. स्टेनोग्राफरची देखील पोस्ट आहे मित्रांनो, त्याचंही या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर लिगल असिस्टंट, आणि त्याच्यानंतर वर जर बघितलं आपण त्या ठिकाणी ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसरची पोस्ट आहे. ऑडिट असिस्टंट असेल, त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर. त्याच्यानंतर पहा, फिमेल स्टाफ नर्ससाठी तुमचं BSc नर्सिंग झालेलं असणं गरजेचं आहे. रेग्युलर BSc नर्सिंग असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकतात. किंवा या ठिकाणी मित्रांनो तुमचं नर्स मिडवाईफ, ज्याला आपण या ठिकाणी RN किंवा RM असं म्हणतो, नर्स मिडवाईफ झालेलं आहे म्हणजे GNM वगैरे झालेलं आहे, किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे, तर इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत. आता मग याची परीक्षा देखील महाराष्ट्रामध्ये असेल मित्रांनो. तुमचं मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक, अमरावती ह्या महत्त्वाच्या या ठिकाणी एक्झाम सेंटरवरती तुमची परीक्षा घेतली जाईल. आता याचा सिलेबस वगैरे देखील त्यांनी पेजवरती दिलेलं आहे. पहा, 21 नंबरच्या पेजपासून चालू आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो जर बघितलं आपण एका पदाचा सिलेबस बघितला, जसं की MTS ही पोस्ट आहे जी की 10वी पासवरती भरली जाते. याच्यामध्ये तुम्हाला लँग्वेज टेस्ट पहिल्यांदा होईल, ज्यामध्ये इंग्लिश हिंदीची टेस्ट असेल, 20 मार्क असेल प्रत्येक सब्जेक्टला. जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स असेल. बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन असेल. इथं कुठेही तुम्हाला गणित असणार नाही, किंवा मित्रांनो या ठिकाणी कुठेही बुद्धिमत्तेचा उल्लेख नाही. कॉम्प्युटर, त्यानंतर करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेसचे प्रश्न असतील, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, आणि इंग्लिश आणि हिंदी लँग्वेजवरती प्रश्न असतील. ते 100 प्रश्न या ठिकाणी 100 मार्काला असतील. 2 तासाचा वेळ तुम्हाला यासाठी असणार आहे. तर तुम्ही प्रत्येक पदाचा वेगवेगळा सिलेबस इथं तुम्हाला पाहायला भेटेल. पहा, प्रत्येक पदावाईज तुम्हाला सिलेबस आहे, टॉपिक्स वाईज यांनी या ठिकाणी दिलेला आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. ऑनलाईन ॲप्लाय करायची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात. या व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.